नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे. ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणाऱ्या फसवेगिरी आणि जे फेक काउन्सिलर आहे, एजंट लोकं आहे यांच्याबद्दल आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जेणेकरून समोर तुमच्यासोबत कोणतीही फसवेगिरी व्हायला नको, याबद्दल तुम्ही काळजी घ्या. महाराष्ट्रामधील जेवढेही कोर्सेस आहेत, त्या सगळ्या कोर्सेसची ॲडमिशन प्रोसेस म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस हे सी सेल कंडक्ट करते आणि सी सेल या प्रोसेसला अतिशय पारदर्शक पद्धतीने म्हणजे ट्रान्सपरन्सी कंडक्ट करते. पण काही एजंट्स, काही अनऑथराइज्ड सोर्सेस हे विद्यार्थ्यांना वारंवार फोन करतात व सांगतात, की तुमचे पेपर व्यवस्थित केले नसेल, तर आम्ही तुमची ॲडमिशन करून देणार. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे द्या. नाहीतरी कमीत कमी 10वी मार्कशीट आमच्याकडे द्या. अशा फसवेगिरीपासून सावध राहा. कोणीही तुमची ॲडमिशन करू शकत नाही. या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल मी आता तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सगळी माहिती देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सेल मार्फत ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट केली जाते. सगळे कोर्सेस, मेडिकल कोर्सेस, एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-पी-टी-एच, नर्सिंग वगैरे सगळं. इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री, बी-सी-ए, बी-बी-ए, लॉ, बी-एड, एम-बी-ए, एम-सी-ए या सगळ्या कोर्सेसची ॲडमिशन जी आहे, ही सेल कंडक्ट करते. पण या सेलच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये बरेचसे एजंट्स लोक आणि काही अनऑथराइज्ड सोर्सेस विद्यार्थ्यांना गुमराह करतात, कन्फ्यूज करतात व त्यांना घाबरवतात, की तुमचा स्कोर कमी आला असेल, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही. आम्ही तुमची चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे द्या. नाहीतरी कमीत कमी 10वी मार्कशीट ओरिजिनल आमच्याकडे द्या. पण हे सगळे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट त्यांना देता, खरंच त्यांच्याकडे तुमच्या ॲडमिशनचा ऑथॉरिटी आहे का? हे जाणून घ्या. याबद्दलच मी तुम्हाला आता ॲडमिशन प्रोसेस कशी होते, काय होते आणि खरंच हे अनऑथराइज्ड सोर्सेस तुमचे ॲडमिशन करून देऊ शकतात का? हे तुम्हीच ठरवा. सेलद्वारे ॲडमिशन करून घेण्याच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सबद्दल मी तुम्हाला आता माहिती देतो. जर कोणत्याही विद्यार्थ्याला शासन अधिकृत प्रोसेस थ्रू ॲडमिशन घ्यायची असेल, ते गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज, त्याला सगळ्यात आधी सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्टर्ड करावं लागतं. रजिस्ट्रेशनमध्ये त्याची माहिती, त्याची डॉक्युमेंट, त्याच्या सी स्कोर, 12वीची याची सगळी माहिती द्यावी लागते. त्यानंतर स्टेप 2 म्हणजे असतं व्हेरिफिकेशन. त्याने जी दिलेली माहिती ही व्यवस्थित आहे की नाही हे पडताळल्या जाते. स्टेप 3 म्हणजे त्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याचा महाराष्ट्रात किती रँक आहे, त्याच्या कॅटेगरीमध्ये त्याचा किती रँक येतो, त्याच्या ओपन कॅटेगरीमध्ये किती रँक आहे, जर गर्ल्स स्टुडंट असेल तर लेडीजमध्ये त्याचा किती रँक आहे, हँडिकॅप असेल तर त्याचा किती रँक आहे, हे सगळे रँक येतात. त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे असतो ऑप्शन फॉर्म. त्या रँकच्या बेसिसवर विद्यार्थ्याला आपले ऑप्शन्स फिलअप करावे लागतात अँड द बेसिस ऑफ दॅट ऑप्शन, त्या ऑप्शनच्या आधारे विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट केलं जातं. मग यामध्ये कॉलेजकडे कोणती ऑथॉरिटी आहे? तर सेलद्वारे जो विद्यार्थी सिलेक्ट झाला त्याला कॉलेजने ॲडमिशन देणे हे बंधनकारक असतं. मग कॉलेज आणि हे एजंट जे तुम्हाला म्हणतात, की आम्ही तुमची ॲडमिशन करून देऊ, हे कोणत्या ॲडमिशनबद्दल बोलताय? कॉलेजकडे फक्त मॅनेजमेंट कोट्याच्या अंतर्गतच ॲडमिशन भरण्याचा अधिकार असतो. मग जर एखादी एजंट किंवा अनऑथराइज्ड सोर्स तुम्हाला म्हणताय, की मी तुमची त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देणार, तो दुसरं काही करणार नाही. तो स्वतः तुमचं सेलला रजिस्ट्रेशन करणार, स्वतः तुमचं व्हेरिफिकेशन करून घेणार, स्वतःच तुमचा ऑप्शन फॉर्म पण भरणार. तुम्हाला काहीच माहिती राहणार नाही. कारण तुम्ही डॉक्युमेंट दिले त्याच्याकडे. तुम्ही म्हणाल, की "सर आम्ही सगळे डॉक्युमेंट नाही दिले, आम्ही फक्त मार्कशीट दिली." तरी तो हे सगळं काम करू शकतो. मग त्यात तो काय करणार? तुम्हाला न विचारता त्याला ज्या कॉलेजमध्ये कमिशन मिळतं, पैसे मिळतात, त्याच कॉलेजचं नाव तो तिथे टाकणार. मग पहिलं आता साहजिक आहे मेरिटनुसार तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. तर मेरिटनुसार तो बघणार तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स ब्रांच भेटते का पहिलं कॉम्प्युटर सायन्स तुमच्या समाधानासाठी. मग आय-टी, एन-टी-सी वगैरे. तर साहजिक आहे सेल ॲडमिशन प्रोसेस जेव्हा कंडक्ट करेल, तर तुम्हाला तुमच्या मेरिटनुसारच मिळणार. मग मेरिटनुसार जर तुम्हाला तिथे कोणतीही जागा मिळाली नाही, तर तो शेवटी तुम्हाला म्हणतो 3 राउंड होऊन जातात. मग तो शेवटी तुम्हाला काय म्हणतो, की ही जागा आता शिल्लक आहे, तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यावं लागेल आणि तुमचाही नाईलाजास्तवर शेवटी तुम्हाला त्या एजंटने सांगितलेल्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यावी लागते. त्यामुळे अशा फसवेगिरीपासून दूर राहा. सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस थ्रूच ॲडमिशन करा. तिथेच तुम्हाला कॉलेज मिळणार. भरपूर कॉलेजेस आहेत, चांगले-चांगले कॉलेज आहेत. विद्यार्थी घाईमुळे आणि त्यांच्या मनात असलेल्या जिज्ञासामुळे
लवकरात लवकर आपली ॲडमिशन झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून ते या अशा फसवेगिरीला बळी पडतात आणि असे अनऑथराइज्ड सोर्सेस याचा फायदा घेतात. कारण की त्यांना कमिशन मिळतं प्रत्येक कॉलेजमधून. त्यामुळे आपलं ओरिजिनल डिटेल्स, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणत्याही एजंटला देऊ नका. बरेचदा मी ऐकतो कोणी नातेवाईकच असतात तुमचे, कोणाचा मामा असतो, कोणाचा दादा असतो. कधी-कधी असं पण असतं त्या नातेवाईकाला स्वतः माहिती नसतं, एजंट त्याच्याकडून हे सगळे कामं करून घेतो. शासनाच्या अधिकृत प्रोसेसमधूनच ॲडमिशन करा. शासनाच्या अधिकृत प्रोसेसमधूनच तुमची ॲडमिशन व्यवस्थित होऊ शकते. जर तुम्हाला काही अडचण जात असेल, तर आम्ही आहोत. कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला नेहमी मदत करणार. आम्ही कधीही कोणत्या विद्यार्थ्याला फोन करत नाही. तुझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आमच्याकडे दे असं म्हणत नाही. त्यामुळे अधिकृत ॲडमिशन प्रोसेसनेच ॲडमिशन करा. जर तुम्हाला कोणाचा कॉल येत असेल, की आम्ही तुमची ॲडमिशन करून देऊ, समजून चला. त्याच्या मागे काही ना काही उद्देश आहे. तर अशा फसवेगिरीपासून दूर राहा बेटा. आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी करा. माझ्या समोरच्या व्हिडिओमध्ये ॲडमिशन प्रोसेसला कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागतील याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आणि जर तुम्हाला ही माहिती समजली असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर तुम्हाला अशाच बऱ्याचशा माहिती आम्ही प्रोव्हाईड करू. ॲडमिशन प्रोसेसबद्दल गाईडलाईन करू. धन्यवाद.